जय बाळा मित्रांनो, आज 11 मार्च आहे आणि आज आपण युरो आणि GBPमध्ये कशा प्रकारे काम करायचं आहे ते बघूयात. गोल्डमध्ये अजूनसुद्धा मला वाटतं अजूनसुद्धा थांबलं पाहिजे. गोल्डची जी एस-एल लावण्याची जी पद्धत आहे ना, मला वाटतं की एस-एल मोठा लागायला लागला गोल्डमध्ये. त्यामुळे मी थोडंच थांबलो आहे. नाहीतर आपण गोल्डमध्ये सुद्धा थोड्या दिवसानं मार्केट थोडं आता स्थिर व्हायला लागलं गोल्डचं. आणखी स्थिर झाल्यानंतर आपण गोल्डमध्ये देखील काम करणार आहोत. पण GBPमध्ये आणि युरोमध्ये खूप चांगलं प्रायझॅक्शन होते. जर तुम्हाला शांत मार्केट पाहिजे असेल, योग्य प्रायझॅक्शन, योग्य ठिकाणी एस-एल, योग्य ठिकाणी TP, तुम्ही युरो आणि GBP नक्की बघा. खूप छान आहे, चांगलं प्रायझॅक्शन वर्क होते. तुमची कितीही सिंपल स्ट्रॅटेजी असेल तर त्या चार्टमध्ये त्या पेअरमध्ये चांगल्या प्रकारे वर्क होईल. शेवटी तुम्हाला ज्यामध्ये कम्फर्ट आहे, तुम्ही ज्यामध्ये स्वतःला कम्फर्ट समजताय तो पेअर निवडा. मग ते कोणताही असेल. असं नाही की मी सांगतोय म्हणून हा घ्या, तुम्ही कुठलाही करा, फक्त त्यामध्ये तुम्हाला कम्फर्ट पाहिजे, तुम्हाला तो चार्ट लक्षात यायला लागला पाहिजे. तो कधी येतोय? रोज तुम्ही ते प्रॅक्टिस केल्यानंतर. आता जे माझे ट्रेड असतात स्वतःचे, माझी ट्रेडची पद्धत कशी आहे, मी ट्रेड प्लॅन करतो आधी. म्हणजे लाईव्ह मार्केटमध्ये किंवा लाईव्ह चार्टमध्ये मला ट्रेडिंग करायला जमत नाही, ती माझी स्टाईल नाही आहे. आता इथंच झालं, मग इथनं काय होईल, मग डब्ल्यू झाला, एम झाला, सिमेट्रिकल ट्रँगल झाला, बुल फ्लॅग झाला, बेअर फ्लॅग झाला, मला नाही जमत. मी माझी ट्रेडिंगची जी पद्धत आहे गेली 2-3 वर्षापासून डेव्हलप केली आहे, ती म्हणजे प्लॅन ट्रेड असतात माझे. डेली मेथड त्याला मी नाव दिले. त्यामध्ये मी सकाळी 10 वाजताच माझे ट्रेड मी प्लॅन करतो की कुठल्या ठिकाणी मार्केट काय करणार आहे. मग ते कसं शोधतो मी? फक्त सपोर्ट रेसिस्टन्स नाही, सपोर्ट रेसिस्टन्स त्याचा बेस जरी असला तर त्यामध्ये मी 4-5 गोष्टीचं कन्फर्मेशन घेतो. अगदी फिबोनाचीपासून एस-एल हंटिंगपासून मोठे प्लेअर कुठे आपली गेम चालू करणार आहेत, कुठे त्यांची गेम संपणार आहे, कुठे एस-एल हंटिंगवाला सुरुवात होणार आहे, कुठेपर्यंत एस-एल क्रिएट होणार आहेत, प्रॉफिट बुकिंग कुठून होणार आहे, त्यानंतर प्रॉफिट कुठंपर्यंत ते बुक करतील, ह्या सगळ्या गोष्टी. रिटेलर कुठं गणणार आहेत, रिटेलरला मार्केट कुठंपर्यंत गंडवू शकते, मेजर लेवल कोणते आहेत, वीक लेवल कोणत्या आहेत, आज कोणती लेवल काम करेल, कोणती सायकोलॉजी लेवल काम नाही करणार, ह्या बऱ्याच 5-6 गोष्टीचा मी आधार घेतो आणि ते प्रॅक्टिसनं गोष्ट तयार झालेली आहे. तुम्हाला सुद्धा अगदी सहज सोपी साधी आहे, तुम्हाला सुद्धा होऊन जाईल. आणि आपली जी ॲक्युरसी आहे, जे मला जॉईन असतील माझ्या टेलिग्रामला किंवा मला सतत फॉलो करत असतील त्यांना माहिती आहे आपली ॲक्युरसी बऱ्यापैकी छान आहे. एक 60%च्या वर आपली ॲक्युरसी आहे आणि थोडी बाद झाली मार्केटमध्ये. अगर तुमचे ट्रेड दिवसाला 2-3 फक्त होत असतील, 2च म्हणा, तर ती ॲक्युरसी तुम्हाला खूप दूरपर्यंत घेऊन जाऊ शकते. तर आपण एंड ऑफ वीक किंवा एंड ऑफ मंथ आपल्याला चांगलं रिटर्न यातून मिळू शकतो. फक्त त्यावरती स्टिक राहिलं पाहिजे आणि आधीमध्ये ट्रेड नाही घेतले पाहिजेत. एक आठवले गोष्ट तुम्हाला सांगतो मी, कालचीच गोष्ट आहे बरं का, इंटरेस्टिंग आहे, ऐका. काय झालं, ट्रेडिंग करताना मी एकटा करत नाही बरं का, आमच्या दोघा तिघांचा ग्रुप आहे, आम्ही दोघं तिघं मिळून ट्रेडिंग करतो आणि त्याचा मला खूप फायदा होतो आहे, कारण की आम्ही डिस्कस खूप करतो त्या विषयावर. तर आमच्या एका मित्रांनी काय केलं माहिती आहे का, रँडमली म्हटलं आपण एक स्ट्रॅटेजी बुया अशी तयार होते का. त्यानं सकाळची 6:30ची कॅन्डल पकडली. म्हटलं सकाळची 6:30ची कॅन्डल 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर ज्या कलरमध्ये क्लोज होईल त्या साईडचा ट्रेड घ्यायचा. म्हणजे रेड झाली तर सेलला बसायचं, ग्रीन झाली तर बायला बसायचं. आणि एस-एल काय लावायचं, गोल्डमध्ये बघत होतो. एस-एल लावायचा 30 पिप्सचा, टार्गेट लावायचं 60 पिप्सचं. ठीक आहे म्हटलं. एक म्हणजे काय लकी ड्रॉ म्हणा याला, किंवा छापाकाटा म्हणा, किंवा आपण नशिबाचा खेळ म्हणतोय नाही, म्हणजे तो असंच रँडम होतं. लकी ड्रॉ टाईप काय होते, ह्याच्या पाठीमागं लॉजिक बिजिक काय नव्हतं. ठीक आहे. त्याच्यापूर्वी एक नाही, मला सकाळी एक फोन आला होता काल. त्यांनी मला काय सांगितलं त्या दादानी, की सर माझा एका महिन्यामध्ये 8 लाख रुपये लॉस झाला. काय मग काय करू, टेन्शनमध्ये ह्याच्यामध्ये. मी त्या दादांना विचारलं की दादा, एका महिन्यामध्ये 8 लाख लॉस झाला, तुम्हाला असं काय वाटते की तुम्हीच सांगा चूक, की तुम्हाला काय वाटते तुमचा लॉस का झाला असं एवढा मोठा, मला सांगा, मेजर चुका सांगा तुमच्या. ते म्हणले माझ्या 2च मेजर चुका आहेत, 2च फक्त. एक त्यातली म्हणले मी स्टॉप लॉस लावत नव्हतो, एस-एल लावत नव्हतो, त्यामुळे मला लॉस घेता येत नव्हता, अकाउंट उडायचं. आणि दुसरी चूक काय, दुसरी चूक म्हणजे माझं ओव्हर ट्रेड व्हायचं. ठीक आहे. आता तुम्हाला हिजं कसा रिलेटेड ह्या गोष्टीला तुम्हाला सांगतो आता बरं का. ह्या 2 गोष्टीमुळे त्यांचा 8 लाख लॉस झाला असं त्यांचं मत आहे एका महिन्यामध्ये. ठीक आहे. आता आम्ही जी स्ट्रॅटेजी माझ्या मित्रांना सकाळी शोधली होती, सकाळी 6:30च्या कॅन्डलची, आम्ही ती कुठला तरी एक ॲप आहे, ते विसरलो मी आता काय ते, ट्रेडझिला म्हणून काहीतरी आहे. त्यामध्ये तुम्ही खूप अगदी 10 वर्षापूर्वीचं बॅक टेस्टिंग करू शकताय. तर ते प्रीमियम घेतला होता आम्ही, त्यामध्ये टेस्ट केली. त्यामध्ये आम्ही 2 महिन्याचं टेस्ट केलं. ते म्हणजे त्याला ते तुम्ही लावलं ना सगळं सेटिंग, तर ते आपोआप ते टेस्ट करून तुम्हाला बॅक टेस्ट करून सांगते की तुमचा रिझल्ट कसा आहे. ते सकाळी 6:30च्या कॅन्डल लावलं, 30 पिप्सचा एस-एल लावला, 60 पिप्सचा टार्गेट लावलं आणि सिम्पल आहे, तुम्हाला कळलं असेल काय. मग त्यानंतर जर आम्ही रिझल्ट बघितला तर 2 महिन्यानंतर आमचा रिझल्ट असा आला, आम्ही प्रॉफिट लॉस सगळं जाऊन $150 प्रॉफिटमध्ये होतो 2 महिन्याच्या बॅक टेस्टनंतर. त्यामध्ये त्यांनी रिझल्ट दाखवला त्या आम्हाला ॲपने की तुम्ही $150 प्रॉफिटमध्ये. आता हा काय म्हणजे हा सरळ सट्टा होता, लकी ड्रॉच होता, ह्यामध्ये काय लॉजिक, काहीच लॉजिक नाही. पण मला ह्यातनं काय सांगायचं माहिती आहे का, ज्या 2 गोष्टी ह्यामध्ये पळल्या गेल्या, त्या 2 गोष्टी त्या सकाळच्या फोन केलेल्या दादाने पळल्या नव्हत्या. त्या 2 गोष्टी म्हणजे आम्ही दिवसातनं एकच ट्रेड घेत होतो, ते काय करतो ते ओव्हर ट्रेड होत होता, त्यामुळे लॉस झाला. आणि दुसरं काय होतं आमचं, आम्ही स्टॉप लॉस लावतच होतो.
30 पिपचा स्टॉप लॉस, 60 पिपचा टार्गेट, आणि त्यातून आम्हाला हा रिझल्ट आला की ज्या स्ट्रॅटेजीला काय अर्थच नाही. ह्यातून काय शिकायला मिळते माहिती आहे का, मार्केटमध्ये अवघड काही नाही, अवघड करून सांगायला लागल्यात. सिंपल गोष्ट आहे, एक गोष्ट पकडा, त्याचा कीस काढा आणि त्यातून ती फॉलो करा टिचून. आता ही स्ट्रॅटेजी जबरदस्त कशी होणार, एवढं सिंपल. तुम्हाला एक बेस कळला की बाबा मी 6:30ची कॅन्डल रेड किंवा ग्रीन झाल्यानंतर त्या बाजूला बसणार आहे, हा एक बेस तयार झाला. आता ह्याला फक्त 7-8 रूल लावायचे की बाबा ती 6:30ची कॅन्डल जर डोजी टॅप झाली तरच बसणार, किंवा पिनबार झाली तरच बसणार, खूप मोठी स्ट्रॉंग झाली तर बसणार नाही, किंवा सकाळी 6:30ला कुठली न्यूज असली तर बसणार नाही, किंवा त्या 6:30च्या कॅन्डलच्या खाली EMA असेल तरच त्यामध्ये बसणार, किंवा खूप मोठी स्ट्रॉंग झाली तर त्याच्या 50% रिटेस्टला आल्यानंतर बसणार. असले काय ते रूल लावले की नाही, मग त्या स्ट्रॅटेजीला रूल झालं आणि ते डिसिप्लिनने पाळलं की काम करेक्ट झालं. तुमच्या समोर आहे का नाही, हे काल आलेला अनुभव आहे. ठीक आहे, एक महत्त्वाचं आठवून तुम्हाला सांगितलं. आता आपण आजचा आपला ट्रेडचा प्लॅन बघू. मुळात मी रोज जे माझे ट्रेड घेतोय किंवा हे करतोय ते काय रोज मी इथं इंस्टावर टाकणं किंवा डिस्कस करणं, इतके व्हिडिओ करणं शक्य नाही. एखादा आठवड्याचा दिवस टाकत जाईन, त्यामुळे आज मंगळवार, आज टाकतोय मी. काल आपले सोमवारचे ट्रेड होते जे मी इंस्टाच्या स्टोरीवर देखील टाकले होते आणि त्याचा रिझल्ट पण टाकला होता. आपल्याला काल जवळजवळ आपला जे ट्रेड होते ते 100% आपल्याला त्यातून म्हणजे आपले वर्क झालेले आहेत. तर नेहमी असतील असं काय नाही, आपले एसएल पण जाणार, मार्केट असं आहे की ते एसएल पण देणार. तर एसएल द्यायला तयार राहा, फक्त तितकंच की एसएल छोटा पाहिजे, त्या तुलनेनं आपले टेक प्रॉफिट मोठे पाहिजेत. एसएल मुद्दा म्हणून कधी छोटा लावायचा नाही, एसएल लॉजिकली लावायला शिका. लॉजिकल एसएल पाहिजे. माझे 100 पॉईंटच्या एसएल कायम असतात याच्यामध्ये, युरान जीपीमध्ये, काय मला माहिती आहे लॉजिकली त्याला तेवढेच बसतात. पण मी टार्गेट घेताना 200 किंवा 250 पॉईंटच्या आसपास घ्यायला प्रयत्न करतो. तर ठीक आहे, तर आज काय होईल, आता हा युरोचा चार्ट आहे. युरो चार्ट जर बघितला तर गेल्या 4-5 दिवसापासून तुम्ही बघू शकता की मार्केट कसं आहे. गेल्या 4-5 दिवसापासून, तर गेल्या 4-5 दिवसापासून मार्केट असं एका झोनमध्ये आहे, एका बॉक्समध्ये दिसते आपल्याला. ठीक आहे, म्हणजे मार्केटला इथं आता थांबले, विश्रांती घेतल्या, त्याला इथून पुढं मार्गक्रम व्हायचा आहे, पण त्याचा एक स्टॉप आला आहे, त्यामुळे त्यांनी स्टॉप घेतला आहे. तत्पूर्वी मी कालचा जर मार्केटची चाल बघितली तर कालची मार्केटची जर आपण चाल बघितली किती झाल्या, तर तुम्ही बघू शकता की काल मार्केटनं रोजची मार्केटची डेली चाल बघायची बरं का, त्यानं मदत होत्या बघा. 700 पॉईंट झाल्या. म्हणजे आज एक बाबा संध्याकाळी 7:30-7ला न्यूज आहे, त्यामुळे थोडंसं मार्केट त्यावेळी हाय व्हॉलेटाईल होण्याची शक्यता आहे. मग किती होईल, तर 800-900 पण पकडून चाला. आणि आजचा मार्केटचा हा जर लो पकडला काय, तर इथून ठीक आहे, इथंपर्यंत मार्केट मला चांगल्या अंतराने सापडते. ठीक आहे, तू मार्केट आलं पाहिजे खाली, त्याची मार्केटची ॲव्हरेजची चाल इथं संपते ना. ठीक आहे, आणि खालच्या एक लेवल आहेत माझ्या, तर त्या हा लेवलचा चार्ट नाही माझा, लेवलचा चार्ट माझा वेगळा आहे. हा तुम्हाला दाखवण्यासाठी मी चार्ट प्लॅन केला आहे. टेलिग्रामवर मी टाकतो माझ्या स्क्रीनशॉट, तुम्ही बघू शकता तिथं मी कुठल्या लेवलला काय करणार आहे. फक्त मी चार्ट समजावून सांगतो मी काय बघतोय चार्टमध्ये आणि कसं बघतोय तितकंच. म्हणजे मी काय चार्ट स्टडी करताना काय करतो असतोय, सायकोलॉजिकली बघते. हे पॅटर्न बिटर्न नंतरवर करतात बरं का, हे चार्ट पॅटर्न कॅन्डलस्टिक नंतरवर सेकंड टाईमला वर्क करतात. फर्स्ट टाईमला मार्केटमध्ये सायकोलॉजी वर्क करते. तुम्ही कुठं बसलाय, छोटे प्लेयर थोड्याशा प्रॉफिटमध्ये बाहेर पडणार आहेत. तुम्ही जर ट्रेडिंगमध्ये 10, 20, 30, 40 कोटी गुंतवले असतील तर तुम्ही 4-5 लाखच्या प्रॉफिटने बाहेर पडणार नाही. तुम्ही प्रॉफिट मोठंच घेतलं पाहिजे, म्हणजे मोठे प्लेयर करणार. मग त्या मोठ्या प्लेयरची गेम समजून घेणं थोडंसं आपल्याला बंधनकारक ठरते. ठीक आहे, हे काय चला हां. तर काय झालं मार्केटमध्ये मागच्या काही दिवसापासून तुम्ही बघू शकता की मार्केटनं चांगली रॅली दिलेली आहे. हे युरो आहे ना, अगदी स्टेप बाय स्टेप व्यवस्थित वर आले, दणका दिला वरतीने व्यवस्थित. म्हणजे मार्केटमध्ये बायर स्ट्रॉंग आहेत आणि मार्केटला बुलिश आहे मार्केट हे. पण आता गेली 4-5 दिवस झालं मार्केट इथं स्टॉप केलं आहे. म्हणजे मार्केटने जे खालची बाहेर आलेत, एक तर आपले प्रॉफिट बुकिंग करायला लागलेत किंवा इथं आणखीन आपल्या पोझिशन ॲड करायला लागलेत. ठीक आहे, हां. मग आता मार्केट इथून दिशा पकडायचे. एक तर मागं भरपूर बाहेर आहेत, त्यांचे स्टॉप लॉस घ्यायला मार्केट शार्पली खाली पडेल किंवा वर जाईल. दोन झोन आहे मार्केटमध्ये, तिसरं काय होणार आहे. पण आपण इंट्राडे ट्रेडर आहे, आपण आजच्या दिवसाचा फक्त विचार करायचा की आपण काय करू शकतोय. तर आजच्या दिवसाचा फक्त विचार केला तर मला काय दिसते, 1 सेकंद, तर मला काय दिसते मार्केटमध्ये. हां ठीक आहे, थोडासा चार्ट आता मी लहान केला. चार्ट नेहमी बघताना 24 तासापूर्वीचा बघत जावा, मोठा चार्ट बघत जावा, त्यानं आपल्याला मदत होते. छोटा चार्ट बघितला की गोंधळ जास्त उडतोय. ठीक आहे, आता इथं काय दिसते तुम्हाला, इथं एक बघायला तर हा एक चार्ट पॅटर्न चांगला वर्क होतोय बरं का. हा नेहमी तुमच्या एका ह्याच्यामध्ये ठेवा, वॉचलिस्टमध्ये ठेवा. हा जो पॅटर्न आहे चार्ट पॅटर्न, आता ठीक आहे, हे बघा पॅरल चॅनलचा, इथे एक असा पॅरल चॅनल तयार व्हायला लागला आहे आणि त्या पॅरल चॅनलची वरची लाईन ही आहे आणि चांगल्या मोठ्या टाईम फ्रेमवर आहे. म्हणजे जवळजवळ मला वाटते 3-4 तासाच्या वरचा तर आहेच. आता हा कसा वर्क होणार, ह्याचा नियम असा आहे की हा चार्ट पॅटर्न इथून असा ज्यावेळी खाली येईल, आता हा एक वर्क होण्याची दाट शक्यता आहे. याच्याकडे माझं जर लक्ष आहे बारीक, असा ब्रेक होणार, टेस्ट होणार आणि इकडून खाली येणार, असा एक चार्ट पॅटर्न होऊ शकतो. त्यामुळे हा एक सिनारी होऊ शकतो मार्केटमध्ये, तर हा लक्ष देणं गरजेचं आहे. ठीक आहे, पण मी काय बघते मार्केटमध्ये, मला मार्केटमध्ये फक्त बायर आणि सेलर कुठे जमणार आहेत आणि आपण कुठं प्रॉफिट घेऊन बाहेर पडायचं आहे हा बघायचा आहे. तर मी 2 ते 3 ट्रेड प्लॅन करतोय. जर मार्केट इथून वर गेलं, आता आहे या कंडिशनपासून वर गेलं तर काय होऊ शकतंय, बघा तुम्ही इथून वर गेलं
तर इथं पुन्हा एकदा त्याला एक स्पीड ब्रेकर आहे. परवा दिवशी मार्केट तोडायचा प्रयत्न केला, हे म्हणले नको नको जा खाली, इथून वर जाऊ नको, इथं वर जरा खतरा आहे. परत वर जायचा प्रयत्न करा, म्हणले जा खाली. काल आणि त्यानं दरवाजा वाजवला, इथं आपला ट्रेड होता बरं का सेल साईडचा. दरवाजा वाजवला, नाही नाही म्हणले जावा खाली, आणि खाली आले. आज आणि आता प्रयत्न करणार आहे, आता जावा खाली म्हणतील काही, हे म्हणतील 3-4 वेळानं प्रयत्न केला, जाऊन द्या उडारदार असं होऊ शकते. त्यामुळं इथे एक ट्रेड जमेल आपला, पण तो स्कॅल्पिंग असेल, कारण की ह्या मागच्या बऱ्याच टेस्टनंतर मार्केटनं जर दरवाजा उघडला तर वर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथे एक आपला ट्रेड असेल, तो असेल स्कॅल्पिंगचा. इथं स्कॅल्प घेऊन 50-60 पॉईंटचा असेल, 50-60 पॉईंटचं टार्गेट घेऊन इथून आपण बाहेर पडू शकतो कमी लॉटने, कारण की थोडंसं ही लेवल आता वीक झालेली आहे. मी मगाशी काय म्हणलं बोलताना, वीक लेवल कोणत्या, स्ट्रॉंग लेवल कोणत्या, हे घेणं जमलं पाहिजे. ही लेवल वीक झाली का झाली, कारण की बऱ्याच वेळा मार्केटनं टेस्ट केलं ना, की साहेब उघडा घेदार उघडा घेदार उघडा घेदार, हे म्हणलं बरं ठीक आहे आज उघडतो हां ये ठीक आहे. मग इथे वीक लेवल आहे, त्यामुळं स्कॅल्पिंग इथं करू शकतोय, वर्क होण्याची शक्यता आहे थोड्या प्रमाणात. आणि एकदा ह्याला ब्रेक केला, रिटेस्ट केला, ही लेवल आणि ही लेवल, इथनं मार्केट खाली येईल बरं का. इथनं मार्केट खाली येण्याची शक्यता दाट आहे, ॲज अ प्राइज ॲक्शन आणि ॲज अ माझी स्ट्रॅटेजी. तरी मार्केट सुप्रीम आहे, मार्केट भगवान आहे, मार्केट देव आहे, त्याचा आदर करायचा. इथनं रॉकेटसारखं सुद्धा वर जाईल, पण आपण आपला स्टॉप लॉस भिंत घालून ठेवायची, म्हणजे आपण वाचू शकतोय. जरी वर गेलं तर एका दिवसानं काय फरक पडत नाही, उद्या मार्केट आपल्या टप्प्यात येईल. ठीक आहे. त्यामुळे हे वरचे 2 लेवल माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. ह्या वरच्या 2 लेवलला मी माझे हे लावीन, माझ्या पोझिशन लावण्याचा प्रयत्न करीन. खाली काय होऊ शकते, ठीक आहे. खाली जर बघितला तर इथं तुम्हाला सांगेल हा चार्ट पॅटर्न वर्क होईल आणि मार्केट इथं येईल. आणि हा जर चार्ट पॅटर्न वर्क झाला तर हा चार्ट पॅटर्नचे जे सेलर असणार आहेत ते आपले प्रॉफिट ह्या लेवलला बुकिंग करणारच, कारण की हा चार्ट पॅटर्न खतम होतोय, ह्यांना प्रचंड मोठं प्रॉफिट दिसणार आहे. त्यामुळे इथे एक बुक करतील आणि त्यांचा इथं बुक करतील. त्यामुळे इथे माझा बाय साईडची पोझिशन असेल आणि माझी सेकंड पोझिशन इथं असेल बाय साईडची, कालच्या लेवललाच. काल इथं आपली बाय साईडची पोझिशन होती, एक चांगलं स्ट्रॉंग लेवल आहे, त्यामुळे इथून मार्केट पुन्हा वर जाण्याची शक्यता आहे. आणखी एक पोझिशन आहे माझी, ती मी तुम्हाला टेलिग्रामला मी पाठवते किंवा माझ्या स्टोरीला ठेवून आज मी कुठली आहे ती, फक्त इथं तुम्हाला संबंधासाठी की मी काय प्रकारे विचार करायला लावले ते. इथून का मार्केट वर जाणार, का वर जाणार, कारण की आता हे बघा हे सेलर आहेत, हे सेलर आहेत, हे सेलर आहेत. आता ह्या सेलरचं मार्केटने एसएल बऱ्यापैकी निम्मे खाल्लेले आहेत. आता हे सेलर काय करायला आहेत, जीव वाचवण्यासाठी मार्केटला आणण्याचा ढकलायचा प्रयत्न करणार. आणि हा पॅटर्न वर्क झाला तर इथं पण येणार. आणि इथं जे बाहेर आहेत ना, इथं पण बाहेर आहेत ना, इथंपर्यंत इथं बाहेर आहेत ना, हे सेलर प्रचंड प्रॉफिटमध्ये इथे येणार, प्रॉफिट बुकिंग करणार. आणि मार्केट हे बाहेर 4 दिवस झाले इथं दबा धरून बसले, त्यामुळे ते सहजासहजी आपला म्हणजे घात होऊन देणार नाहीत. मार्केट पुन्हा इथं बाउन्स होऊ शकते. लेवल खूप स्ट्रॉंग आहे, गेल्या बऱ्याच महिन्यापासून बघतोय मी, तर इथून मार्केट वर जाण्याची शक्यता आहे. आणि एकदा तोडली तर लास्ट चान्स मी इथं घेईन. आणि इथून विचार करा की तुम्ही इथं बसलाय सेलिंग साईडला, हां इथं बसलाय, आपण इथंच कुठं बाहेर पडू आपण, पण इथं जर बसला असेल मोठा प्लेयर तर तो ह्या लेवलपर्यंत त्याला किती मोठं प्रॉफिट दिसेल, तो इथून प्रॉफिट बुकिंग करणारच. आणि त्यांचं प्रॉफिट बुकिंग म्हणजे मग स्विंगच तयार होत असते मोठा. ठीक आहे. तर काय असल्या गोष्टी आहेत, तर फॉलो करायला विसरू नका. आता जीपीचं सांगत नाही, कारण 12 मिनटं झाली, इथंच खूप वेळाचा खूप मोठा व्हिडिओ होईल मग. त्यामुळं फॉलो करा इंस्टाग्रामला, यूट्यूबला, खूप चांगल्या कंटेंट. आणि तुम्हाला काही शंका असली तर मला व्हॉट्सअप करू शकता, डायरेक्ट DM करा, मेसेज करा, बिंदास्त करा. जितकं मला येतं तितकं तुम्हाला सांगायचं मी प्रयत्न करीन. पण कुठल्याही फसव्या इन्फ्लुअन्स खाली जाऊ नका. स्वतःला वाचवा, स्वतःच्या पैशांना वाचवा. आपण